नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे. त्या जाहिराती संदर्भात सर्व काही मी तुम्हाला डिटेल्सपणे सांगणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जास्त काय अपेक्षा नाही विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो संवर्ग दिलेला आहे. कोणकोणती पदं म्हणजे कोणत्या प्रवर्गाची किती पदं रिक्त आहेत या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. बघा, अभियांत्रिकी सेवा गट कचा आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य हे पदाचं नाव आहे. त्याच्या अंतर्गत 32 पदं आहेत भरायची, म्हणजे आता जाहिरात आलेली आहे त्याची. अग्निशमक सेवा आहे गट कच, त्यामध्ये उप अग्निशमक केंद्र अधिकारी म्हणून आहे, त्यांचे 4 रिक्त पदं आहेत. सुरक्षा रक्षक सेवा गट क, सहाय्यक सुरक्षा अधिकारी 1 पद आहे. त्यानंतर तांत्रिक सेवा गट क आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक म्हणून आहे, यांची 24 पदं आहेत. त्यानंतर पुढे सार्वजनिक आरोग्य सेवा गट क आहे, त्यामध्ये स्वच्छता निरीक्षक 12 पदं आहेत. त्यानंतर पशुवैद्यकीय सेवा गट क, पशुधन पर्यवेक्षक म्हणून आहे, 7 रिक्त पदं आहेत त्यांची. त्यानंतर अग्निशमन सेवा गट आहे गट कचच, चालक यंत्र चालक म्हणून आहे, ड्रायव्हर ऑपरेटर म्हणून हे पद आहेत. तर त्या ठिकाणी 15 रिक्त पदं आहेत. त्यानंतर सार्वजनिक आरोग्य सेवाचं आहे गट कच, त्यामध्ये उद्यान सहाय्यक आणि कृषी सहाय्यक हे पदाचं नाव आहे, त्यामध्ये 6 रिक्त पदं आहेत. त्यानंतर तांत्रिक सेवा गट क आहे. अनुरेखक ट्रेजर म्हणून आहे, त्यांची 9 पदं रिक्त आहेत. त्यानंतर अग्निशमन सेवा गट कच आहे, त्यामध्ये अग्निशामक म्हणून पद आहे, एकूण 100 रिक्त पदं आहेत त्यांची. लेखा व लेखापरीक्षण सेवा गट कच आहे, त्यामध्ये रोखपाल आहे, 12 पदं रिक्त आहेत. आता पाहू शकता यांचा पेमेंट पण चांगला आहे. S14 नुसार सुरुवात आहे, तर शेवटचं पद जे आहे रोखपाल ते S6 नुसार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन अर्जाची वेळापत्रक दिलेलं आहे. परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. कधीचं आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे या ठिकाणी 17/2/2026 ते 18/3/2026 पर्यंत आहे. अंतिम दिनांक कधीचा आहे तर 18/3/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि तुमचं प्रवेशपत्र म्हणजे अर्थात हॉल तिकीट तुम्हाला कधी भेटणार आहे, परीक्षेचा 7 दिवस अगोदर तुम्हाला भेटणार आहे. परीक्षेचं ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेवरती तुम्हाला त्यांच्या संकेतस्थळावरती तुम्हाला दिसेल. ज्यावेळेस अपडेट होईल त्यावेळेस आपण सांगू, त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या संदर्भात काही समस्या उद्भवल्या असतील तर या ठिकाणी त्यांचा नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क साधू शकता. आणि ही परीक्षा कोण घेणार आहे बघा, इथं IBPS आहे, त्यामुळे ही परीक्षा IBPSचा पॅटर्न लक्षात असू द्या. तसं मी सांगणार आहे, त्यामुळे अपडेट राहत जा नेहमी. परीक्षेचा वेळ, दिनांक, केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता बघा, परीक्षा शुल्क देण्यात आलेलं आहे या ठिकाणी. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. अनाथ मागास प्रवर्ग असतील तर त्यांच्यासाठी 900 रुपये आहे. आता हा परीक्षा फी कसा असणार आहे, परीक्षा फी कशी असणार आहे तर नॉन रिफंडेबल असणार आहे. आणि या ठिकाणी बघा, जे माजी सैनिक आहेत आणि दिव्यांग माजी सैनिक आहेत त्यांनाच फक्त परीक्षा शुल्क माफ आहे, बाकीच्यांकडून परीक्षा फी स्वीकारली जाणार आहे. आता तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी रिक्त पदाचा तपशील दिलेला आहे. आता हे पद पाहायचं आहे आणि या पदाच्या संदर्भात त्याचं क्वालिफिकेशन काय लागतं हे पाहून घेऊयात आपण. हे महत्त्वाचं आहे, त्यामुळे तुमच्या कामाचं आहे, शेवटपर्यंत पहा. तर बघा, आता कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणून आहे, यांची पदं मी तुम्हाला अगोदर पण सांगली होती, परत सांगतोय. 32 रिक्त पदं आहेत. कोणत्या प्रवर्गासाठी किती दिलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय लागते तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची सिव्हिल स्थापत्य अभियांत्रिकीची शाखेची पदवी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. सोबत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर उपअग्निशमक केंद्र अधिकारी गट कच आहे, यांना पण शैक्षणिक अर्हता काय लागते, यांना कोणत्याही शाखेची पदवी लागते, त्यांना असं काही नाही तर कोणत्याही शाखेची पदवी लागते. सोबत राष्ट्रीय राज्य अग्निशमक सेवा महाविद्यालय यांच्याकडील स्टेशन ऑफिसर आणि इन्स्ट्रक्टर याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा, अग्निशमक दलाचा पूर्ण केलेला असावा. त्यानंतर काय म्हणलेलं आहे, अग्निशमक अभियांत्रिकी प्रगत पदविका उत्तीर्ण असावा किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमक सेवा अकादमी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे 1 वर्ष कालावधीसाठी उपस्थानिक अधिकारी व अग्निप्रतिबंधक अधिकारी हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा किंवा
द इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर UK किंवा इंडिया या संस्थेकडून ग्रेड 1 ही पदवी प्राप्त केलेली असावी किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमक सेवा महाविद्यालय यांच्याकडून BE फायर धारण केलेली असावी किंवा राष्ट्रीय राज्य अग्निशमक सेवा महाविद्यालय यांच्याकडून डिव्हिजन फायर ऑफिसर हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर द इन्स्टिट्यूशन ऑफ फायर इंजिनियर UK यांचे सदस्यत्व प्राप्त केलेले असावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सोबत शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेतील अग्निशमन प्रणेता, चालक, यंत्रचालक किंवा सक्षम पदाचा कमीत कमी किती 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे. सोबत मराठी भाषेचं ज्ञान, शारीरिक पात्रता देण्यात आलेली आहे. या ठिकाणी 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी आहे आणि 157 सेंटीमीटर महिलांसाठी आहे. छाती साधारणतः 81 लागते, फुगून 86 पाहिजे आणि महिलांसाठी ते लागू नाही. त्यानंतर वजन 50 किलो पाहिजे. त्यानंतर महिलांसाठी 46 किलो वजन असलं तरी चालते महिलांना. त्यानंतर चांगली दृष्टी तुमची असावी. सोबत तुम्हाला अजून काय वयोमर्यादा काय म्हणले, उमेदवारांचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये. सोबत काय म्हणले, नियमानुसार जोखीम भत्ता व युनिफॉर्म अपकीप तुम्हाला भेटणार आहे. त्यानंतर सहाय्यक सुरक्षा अधिकारी म्हणून आहे, यांची पदं एकच रिक्त आहे. यांच्यासाठी क्वालिफिकेशन कोणत्याही शाखेतील तुम्हाला पदवी असणं आवश्यक आहे. सोबत तुमचं लष्करी, निमलष्करी दलातील समकक्ष पद अथवा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे. किती 3 वर्षाचा तुम्हाला अनुभव मागितलेला आहे. शारीरिक पात्रतेमध्ये 165 सेंटीमीटर पुरुषांची, महिलांची 157 सेंटीमीटर हाईट. त्यानंतर छाती 81 आहे, फुगून 86 आहे, महिला उमेदवारासाठी लागू नाही. त्यानंतर वजन 50 किलो, महिलांसाठी 46 किलो. त्यानंतर दृष्टी तुमची चांगली असावी, विना चष्म्याची, आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढे काय बघा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किंवा अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक म्हणून हे पद आहे. यांचे 24 रिक्त पद आहेत. कोणत्या प्रवर्गासाठी दिलेले आहेत या ठिकाणी बघू शकता, कोणत्या प्रवर्गासाठी किती पद रिक्त आहेत. त्यानंतर आता या ठिकाणी यांना शैक्षणिक अर्हता काय लागते, तर तुमच्याकडे सिव्हिल अभियांत्रिकीची पदवी असावी किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा तुम्ही. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे तुमच्याकडे. सोबत या ठिकाणी काय अनुभव वगैरे मागितलं नाही या पदासाठी. या पदासाठी काय अनुभव नाही मागितलेला. कोणतं पद आहे बघा या ठिकाणी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निरीक्षक म्हणून हे पद आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पदाचं नाव आहे स्वच्छता निरीक्षक. यांच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं, तर तुमचं कोणत्याही शाखेची पदवी असावी तुमच्याकडे. सोबत तुम्हाला स्वच्छता निरीक्षक ही पदविका उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. त्यासोबत मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. स्वच्छता निरीक्षक हे पद म्हणजेच अर्थात सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे. त्यानंतर या ठिकाणी अनुभव वगैरे त्यांना काही नाही. त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक म्हणून आहे. पशुधन पर्यवेक्षकसाठी विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्हता पाहायची आपल्याला आता, तर 12वी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. सोबत तुमचं पशुधन पदविका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. पशुधन संवर्धनाची पदविका जी असते मान्यताप्राप्त विद्यापीठाची, ती असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. सोबत शासकीय असेल, निमशासकीय असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा खाजगी रुग्णालयातील संबंधित विषयातील किमान किती तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी संबंधित विषयातील म्हणलेलं आहे, त्यामुळे याच विषयाच्या संदर्भात असेल तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. सोबत तुम्हाला किती 2 वर्षाचा अनुभव म्हणलेला आहे त्या ठिकाणचा, आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यानंतर चालक, यंत्रचालक, ड्रायव्हर ऑपरेटर म्हणून हे पद आहे. या ठिकाणी तुम्हाला बघा एकूण 15 पदं आहेत. तर आपल्याला अभ्यासक्रम बघा, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा तुमच्याकडे उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, SSC अर्थात. त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे आता बघा, पुढे राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमक प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र राज्य अग्निशमक सेवा अकादमीचा 6 महिन्याचा कोर्स करणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यानंतर सोबत काय म्हणलेलं आहे, जड वाहन चालवण्याचा परवाना तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जड वाहन चालक म्हणून कमीत कमी 3 वर्ष तुम्हाला अनुभव असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. सोबत तुम्हाला शारीरिक पात्रता आहे. या ठिकाणी उंची तुम्हाला 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी आहे, महिलांसाठी 157 सेंटीमीटर आहे. आता छाती या ठिकाणी 81 सेंटीमीटर आहे न फुगवता.
फुगून 86 सेंटीमीटर आहे. महिला उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी लागू नाही. वजन 50 किलो पाहिजे, महिलांसाठी 46 किलो पाहिजे. दृष्टी तुमची चांगली असावी, विना चष्म्याची 6x6. तसेच चांगलं तुम्हाला रंगदृष्टी समजता आली पाहिजे, रंग ओळखता आले पाहिजेत. आता वयोमर्यादा या ठिकाणी 30 वर्षापेक्षा जास्त असू नये. शासन नियमानुसार जोखीम भत्ता व युनिफॉर्म अपकीप तुम्हाला या ठिकाणी राहील. त्यानंतर उद्यान सहाय्यक म्हणून हे पद आहे. उद्यान सहाय्यक पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडे BSc हॉर्टिकल्चर्स किंवा ॲग्रिकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थे तसेच कृषी उद्यान क्षेत्रातील उद्यान निरीक्षक अथवा समकक्ष पदावरील किमान किती 3 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे. मराठी भाषेचं ज्ञान असणं त्यासोबत गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सर्व शैक्षणिक अर्हता सांगत आहे. एक लाईक तर करत जा यार. आता बघा, आता आपण अनोरेक या पदाच्या संदर्भात पाहूयात. तर एकूण पद हे 9 रिक्त आहेत. आता यामध्ये बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची 10वी उत्तीर्ण सोबत तुम्हाला शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा अर्थात ITI झालेला असावा तुमच्या कशामध्ये, अनुरेखक किंवा आरेखक या पदाचा म्हणजे या अभ्यासक्रमाचा पूर्ण केलेलं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. सोबत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता अग्निशामक याच्याविषयी पाहायचं आहे आपल्याला. तर अग्निशामकचे एकूण रिक्त 100 पदं आहेत. कोणत्या प्रवर्गासाठी किती दिलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय देण्यात आलेलं आहे बघा. शैक्षणिक अर्हता यांची तुमची 10वी उत्तीर्ण असावी. त्यासोबत तुम्हाला 6 महिन्याचा कोर्स पूर्ण केलेला असावा. तुम्हाला राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमक प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत जो असतो किंवा महाराष्ट्र सेवा अग्निशमक सेवा अकादमीच्या अंतर्गत जो 6 महिन्याचा कालावधीचा कोर्स असतो तो तुम्ही पूर्ण केलेला असावा. सोबत तुम्हाला आता बघा या ठिकाणी हे झालं नॉर्मल मुलांसाठी. आता हे आहे जे माजी सैनिक आहेत, त्यांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना 12 ते 30 दिवसाचा प्रशिक्षण कालावधीच्या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नियुक्ती देण्यात येईल. मात्र त्यांना 6 महिन्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अग्निशमक प्रशिक्षण. त्यानंतर ते समाधानकारक जर प्रशिक्षण पूर्ण केलं तर त्याची नियुक्ती देण्यात येणार आहे. आता या ठिकाणी मराठी भाषेचं ज्ञान आहे. सोबत शारीरिक पात्रतेमध्ये 165 सेंटीमीटर पुरुषासाठी, महिलांसाठी 157 सेंटीमीटर. सोबत छाती न फुगवता 81 पाहिजे, फुगून 86 पाहिजे आणि महिलांसाठी ते लागू नाही. सोबत वजन तुमचं 50 किलो पाहिजे, महिलांचं 46 पाहिजे. तुमची दृष्टी चांगली असावी, तुम्हाला विना चष्म्याचं दिसलं पाहिजे 6x7. तसंच रंगदृष्टी तुम्हाला रंग पण ओळखता आले पाहिजेत. वयोमर्यादा 30 वर्षापेक्षा जास्त असू नये असं सांगण्यात आलेलं आहे. सोबत तुम्हाला काही जोखीम भत्ता असेल किंवा युनिफॉर्म असेल ते शासनाच्या नियमानुसार असेल. रोगपाल आहे. रोगपाल पदासंदर्भात पाहायचं आहे आपल्याला. तर 12 पदं आहे त्यांचे. तर यांचा शैक्षणिक अर्हता बघा. आता या ठिकाणी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी, सोबत मराठी 30, इंग्लिश 40 हे दोन्ही पण लागतील. सोबत तुम्हाला कम्प्युटरवर जरी तुम्ही टायपिंग केलं असेल ते पण चालतं किंवा म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे हे दोन्हीपैकी एक चालतं. तुमच्याकडे आता लेटेस्टमध्ये संगणकावरती टायपिंग निघालेली आहे, ते केलेलं असलं तरी चालतं. सोबत तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत. तुमच्या त्या ठिकाणी व्हेरीफाय ईमेल ID, मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या मेन्शन करा असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जे खेळाडू असतील, दिव्यांग असतील, त्यांच्या आरक्षणासंदर्भात त्यांनी व्यवस्थितरित्या माहिती भरणं गरजेचं आहे. सोबतच काय म्हणलं या ठिकाणी अजून पुढे काय आहे पाहूया. आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, वयोमर्यादा दिलेली आहे. आता वयोमर्यादा गणनेचा दिनांक देण्यात आलेला आहे 31/1/2026 पासून तुमचं वय मोजू शकता तुम्ही. या ठिकाणी किमान अराखीव प्रवर्गासाठी, खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षापर्यंत आहे आणि जे मागासवर्गीय आहेत त्यांना 43 आहे. जे अराखीव आहेत खुल्या प्रवर्गातून पण खेळाडू आहेत त्यांना 43 आहे आणि जे तेच खेळाडू मागासवर्गीय असतील तर 43 आहे. आणि सोबत काय म्हणलेलं आहे, जे दिव्यांग आहेत, भूकंपग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्त आहेत किंवा सैनिकांचे पाल्ले असतील तर त्यांना अराखीव म्हणजेच ओपन प्रवर्गातून भरणार असतील तर 45 आणि मागास प्रवर्गातून भरणार असतील तरी 45च आहे. या ठिकाणी माजी सैनिक असतील, आणीबाणी व अल्पसेवा राज्याधिष्ठ अधिकारी असतील, ते ओपन प्रवर्गातील असतील तर त्यांच्यासाठी 45 वर्ष आणि त्यांचा सैनिक सेवेचा 3 वर्षाचा
अधिक कालावधी त्यामध्ये ॲड करून तुम्ही फॉर्म भरू शकता. यामध्ये मागासवर्गीय असतील तरी ते त्यांच्यामध्ये सेमच आहे. अंशकालीन उमेदवारासाठी 55 वर्ष आहे. आता पुढे पाहायचं आहे. आता पुढे पाहूया अजून काय आहे ते. या ठिकाणी दिव्यांगाचे प्रकार दिलेले आहेत. कोणत्या प्रकारातला दिव्यांग या ठिकाणी इलिजिबल होऊ शकतो फॉर्म भरायला, त्याचे प्रकार आणि सबप्रकार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. दिव्यांगाचा दाखला तुमच्याकडे असणं गरजेचं आहे 40%चा. सोबत UDID कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे दिव्यांगासाठी देण्यात आलेलं आहे. तर आता या ठिकाणी बघा काय म्हणले आहे. उमेदवाराची निवड ही निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीतील अंतर्भाव करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराने एकूण गुणाच्या किमान किती 50% गुण व मागासवर्गीय उमेदवारासाठी किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी जे मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांना 45% आहे आणि जे खुल्या प्रवर्गातून आहेत त्यांनी 50% मार्क घेणं गरजेचं आहे. तर आता या ठिकाणी काय म्हणलेलं आहे बघा. लेखी परीक्षेसंदर्भात जे काही तुम्हाला उत्तरपत्रिका असतील किंवा उत्तरपत्रिकेची गुण पडताळणी असेल अथवा फेर तपासणी असेल ती केली जाणार नाही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही विचार करून गुणपत्रिकेचे फेर तपासणी करण्यासाठी तुम्ही पाठवू शकत नाही या ठिकाणी क्लिअर त्यांनी सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो परत एकदा सांगतो, ऑनलाईन फॉर्म करण्याचा दिनांक कधी आहे 17/2/2026 पासून ते लास्ट आहे 18/3/2026 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. अर्ज करताना तुम्हाला छत्रपती संभाजीनगर या संकेतस्थळावरती जायचं आहे महानगरपालिकेच्या आणि त्या ठिकाणी अप्लायवरती क्लिक करायचं आहे. जाहिरातीच्या संदर्भात जी जाहिरात पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी अप्लाय केल्याच्या नंतर तुम्हाला स्कॅनिंग पत्र काही अपलोड करायचे आहेत. त्या ठिकाणी फोटो असेल तुमची 20 KB ते 50 KBच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी असावी, जास्तीत जास्त 50 KB. त्यानंतर स्वाक्षरी तुम्हाला अपलोड करायची 10 ते 20 KB दरम्यान. कागदपत्र असतील ते स्कॅन करायचे आहेत. चला आता विद्यार्थी मित्रांनो शेवटचा हे पाहूया टप्पा. या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे, तुम्हाला ज्यावेळेस निवड होईल तुमची त्यावेळेस तुमच्याकडे कागदपत्र कोणती असावी. कागदपत्र पडताळणीच्या वेळेस तुमच्याकडे तर अर्जासोबत तुमचे सोय घोषणा प्रमाणपत्र असावं. त्यानंतर शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्र असावी तुमच्याकडे. सोबत वयाचा पुरावा असावा. आर्थिकदृष्ट्या जर तुम्ही दुर्बल असाल तर त्या घटकातील पुरावा असावा. सोबत तुम्हाला राखीव प्रवर्गातील फॉर्म भरणार असाल तुम्ही तर तुमच्याकडे त्यातल्या त्यात जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. सोबत अनुसूचित जमाती असेल तर त्याच्यासाठी तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. नॉन क्रिमिनल गटातून येतात त्याच्यासाठी नॉन क्रिमिनल वैद्य प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. दिव्यांग असाल तर त्याचा पुरावा, माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाचा लाभ घेणार असाल तर त्याचा पुरावा, अनाथ असेल तर अनाथ असल्याचा पुरावा, अराखीव किंवा महिला मागासवर्गीय खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, अनाथ असेल किंवा आर्थिक दुर्बल घटक असेल तर यांच्यासाठी जे दावा करतात त्यांच्याकडे आरक्षणाचा दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. विवाहित स्त्रियांच्या नावामध्ये काही बदल झाला असेल तर त्याचा पुरावा. सोबत मराठी भाषेचं ज्ञान, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र, सोबत तुमच्याकडे डोमेसाईल आणि अंशकालीन किंवा पदवीधर असाल तर तुमच्याकडे त्यांचं सर्टिफिकेट, सोबत प्रकल्पग्रस्त असेल त्यांचं, भूकंपग्रस्त असेल त्यांचं प्रमाणपत्र. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर आता पुढा गट अ आणि गट ब जे सरळ सेवेचे फॉर्म भरत आहेत त्यांनी उमेदवारांनी स्वतःच्या अक्षराने लिहायचे घोषणा प्रमाणपत्र आहे. या ठिकाणी तुम्हाला हे लिहून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे, हे पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो ही होती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा. आपण पुढील भागामध्ये आपण पाहूयात याचा अभ्यासक्रम काय आहे ते. ओके, थँक्यू.